करा. हा बोला. हा. माझे नाव विठ्ठल विरू उबाळे, उपसरपंच खरिवली. या गावची लोकसंख्या 1276 आहे. ओके सर. 2000 जनगणना या 11च्या जनगणनेनुसार. सर आता मला एक विचारायचं आहे, तुमच्या गावामध्ये किती अंगणवाड्या आहेत सर? 2 अंगणवाड्या आहेत. त्यामध्ये किती मुलं अंगणवाड्यांमध्ये जातात? सर्व मुलं जातात. 3 ते 5 वर्षापर्यंतची, 6 वर्षापर्यंतची. साधारणतः एक 50 विद्यार्थी जातात. अच्छा. गावातील सर किती प्राथमिक शाळा आहेत? पण प्राथमिक शाळा एकच आहे, 1 ते 7वी पर्यंतची शाळा आहे. अच्छा, तर त्या शाळेमध्ये किती मुलं जातात? त्या शाळेत 250 पट आहे, 225 मुलांचे. अच्छा, आणि त्या प्राथमिक शाळेमध्ये सर टोटल किती शिक्षक आहेत? आता 7 शिक्षक होते. मी त्या शाळेचाच मुख्याध्यापक होतो, म्हणून मला सगळं डिटेल माहिती आहे. मी आता रिटायर झालेलो आहे आणि म्हणून आता इकडे सरपंच म्हणून काम करतो. ओके सर. सर तुमच्या गावामध्ये माध्यमिक शाळा आहेत का? नाही ना, माझ्या गावापासून साधारणतः 3 किलोमीटर अंतरावर माध्यमिक शाळा आहे. किती माध्यमिक शाळा आहेत? 2 आहेत. 2 आहेत का? आणि त्या माध्यमिक शाळेमध्ये किती मुलं जातात? म्हणजे माझ्या गावापासून किनवली येथे माध्यमिक शाळा आहे, ती फार मोठी आहे. जवळजवळ म्हणजे तिथं कॉलेज पर्यंतचे वर्ग भरतात. ती माध्यमिक जी शाळा आहे साधारणतः तिथं बऱ्याच तुकडे आहेत. आणि माझ्या गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर एक शेवगाव म्हणून गाव आहे. त्या गावात साधारणतः म्हणजे 5वी ते 8वी 10वीचे वर्ग आहेत. तर तिथं प्रत्येक वर्गासाठी 2-2 तुकडे आहेत. अच्छा. म्हणजे सुमारे 8 ते म्हणजे 6, 36 साधारणतः 350 ते 400 विद्यार्थी 8वी ते 10वीला आहेत तिथं सोगावच्या शाळेत. ओके सर. तर इयत्ता 7वी नंतर मुले शाळा सोडून जातात का, किंवा काही शाळा गळतीचं प्रमाण आहे का? नाही तसं बरं का मॅडम, तसं होत नाही शक्यतो, कारण आम्ही दाखला डायरेक्ट. हॅलो.